वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे जे गेल्या 7 दिवसांपासून फरार होते त्यांना आता अटक करण्यात आलेली आहे आणि याच हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी जगताप आता आपल्या सोबत आहे। मयुरी, काय सांगणार? या दोघांनाही अटक करण्यात आली गेल्या 7 दिवसानंतर। हे 7 दिवस हे दोन्ही फरार होते या सगळ्या प्रकरणामध्ये, आता अटक करण्यात आलेली आहे। काय नेमकी तुझी प्रतिक्रिया? मला वाटते जे याच्यात मेन सूत्रधार आहेत त्यांच्यावरती पोलीस योग्य ते कारवाई करतील। दोघांनाही विचारपूस केली जाईल, त्याच्यामध्ये योग्य ते कारवाई त्यांच्याकडून होऊन जाईल। उशीर झालाय कारण की 7 दिवस झाले या सगळ्या घटनेला। त्या 7 दिवस हे सगळे फरार होते। पोलिसांकडून देखील जी कारवाई अपेक्षित होती लवकर होणं ती होताना दिसत नाही। काल अजित दादा ज्यावेळी बोललेत भाषणातून त्यावेळी नंतर हल्लेली दिसत आहेत। हो, की नक्कीच दादांच्या बोलण्यामुळे अजून जास्त तिथे ताकद आली असेल, पडला असेल, त्यामुळे ते लगेच जास्त प्रकरण लगेच आपल्या हातात म्हणजे ते अटक झाली। म्हणजे दादा म्हणजे लवकर कारवाई होणं अपेक्षित होतं, लवकर होणं होतं, पण आता त्यांना पण मला पण आता मीडियाद्वारेच कळलं की त्यांना पण मित्रांच्या गाड्यामधून किंवा वेगवेगळ्या प्रकारून साथ मिळत होती, त्यामुळे ते लवकर सापडत नव्हते। पण नक्कीच दादांमुळे किंवा पोलीस प्रशासनाने तेवढी ताकद लावल्यामुळे ते आले तर समोर। पण याच्यामध्ये तुझे प्रती म्हणजे सुशील हगवणे हे देखील फरार होते, त्यांना देखील आता अटक करण्यात आलेली आहे। पण काल ज्यावेळी तुम्ही बोलत होता की त्यांचं तसं काही संबंध नाही या सगळ्या काल अटक करण्यात आलेली, काय वाटतं की या सगळ्या प्रकरणात सुशील हगवणे यांना गोवण्यात आलंय असं वाटतं? हो, नक्कीच, कारण की ह्या प्रकरणात त्यांचा खरंच काही सहभाग नव्हता। किंवा तुम्ही इव्हन आत्ता जर बघितलं की माझा अख्खा संसार तिथे आहे, किंवा आई वडिलांमुळे किंवा जर बोलल्यामुळे जर हे त्यांना त्यांची जर त्याच्यामध्ये हे घेण्यात आलं असेल त्यांना, तर त्याच्यामुळे पण त्यांचं नाव देण्यात आलं असेल। इवन मला असं वाटतं की मी जरी तिथं असते तरी माझं पण नाव तिथं देण्यात आलं असतं। म्हणजे माझ्या जरी घरचे असते तरी माझ्या फॅमिली पण पूर्ण फॅमिलीचं नाव दिलं असतं। पण आता पोलीस योग्य ती कारवाई, जे जे कोण खरंच गुन्हेगार आहेत त्यांना योग्य ती कारवाई पोलीस करतील। पण कसपटे कुटुंबियांचं म्हणणं आहे की तुम्हाला जरी सुशील हगवणेंनी त्रास दिला नसेल, म्हणजे तुमचे पती म्हणून, पण त्यांच्या सुने म्हणजे त्यांच्या मुलीला अर्थात वैष्णवीला त्रास दिला गेलाय अशा पद्धतीचा आरोप त्यांच्याकडनं आहे। म्हणजे मला त्यांना विचारायचं की 1.5 वर्ष झालं आम्ही वेगळे राहत होतो, म्हणजे आमचा घरात जायचा संबंध सुद्धा नव्हता काही, त्याच्यामुळे तिला कसा त्रास झाला म्हणजे हे मला पण कळत नाहीये। आणि म्हणजे आम्ही जरी, मी काल ज्याप्रमाणे सांगितलं की आम्ही जरी तिच्याशी बोलायला लागलो, पण तिचे मिस्टर जे आहेत ते मला आणि माझ्या मिस्टरांना म्हणजे एवढ्या खालच्या बोललेत की तुमचा संबंध काय बोलायचा, किंवा तुम्ही म्हणजे माझ्या मिस्टरांनी तिच्याविषयी संशय घेतलेला आहे शशांक हगवणेने, तर मग ते आम्ही कसं पडणार ना त्या गोष्टी, आम्ही म्हणजे नाहीच बोललेलो त्या गोष्टी, किंवा तिला मारहाण झाली किंवा काय झालं आम्ही नाही बोललेलो त्या गोष्टीमध्ये। या प्रकरणाशी त्यांचा काही संबंध आहे असं थेट तुमचं म्हणणं आहे? हो, माझं म्हणणं आहे, कारण की आम्ही 1.5 वर्ष झालं वेगळंच राहत होतो। आमचा म्हणजे माझ्या मिस्टरांचा तरी त्याच्यात काही संबंध नाहीये, कारण की हे 4 जण म्हणजे 5 जण वैष्णवी पण त्यांच्या फॅमिलीमध्ये म्हणजे त्या एका घरात राहत होते। तुम्ही देखील गुन्हा दाखल केलेला आहे, कारण तुम्हाला ज्यावेळी त्रास होत होता त्यानंतर तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय, त्यावेळी मात्र कुठेही कारवाई झालेली नाहीये। आता वाटतंय की त्या गुन्ह्यासंदर्भात सुद्धा कारवाई व्हावी या सगळ्यांवरती? हो, नक्कीच होईल ना, की पोलीस ती कारवाई नक्कीच करतील। पण मग त्यावेळी जर कारवाई झाली असती तर कदाचित वैष्णवीच्या बाबतीत जे काही घडलं ते झालं नसतं। हो, मी काल पण म्हटलं ना, आज पण म्हटले की त्यावेळेस जर जास्त माझं प्रकरण दाबलं गेलं नसतं तर नक्कीच आज वैष्णवी आपल्यात असली असती। या सगळ्या प्रकरणामध्ये जे बाळ आहे ते गेले 6 दिवस अनेक ठिकाणी इकडे म्हणजे फिरत होतं की त्याचे देखील हाल होताना आपल्याला पाहायला मिळालेत। काय वाटतं की या सगळ्या घटनेकडे पाहून तुम्हाला? ते मला असं कळलं होतं की निलेश चव्हाण याच्याकडे होतं ते बाळ, म्हणजे माझ्या आधी चुलत नंदेकडे होतं, त्याच्यानंतर ते निलेश चव्हाणकडे आलं, त्याच्यानंतर ते अण्णा पवळेंकडे गेले आणि त्याच्यानंतर मग ते घरी आलंय। कदाचित त्यांना कुठून तरी माहिती मिळत असेल की हे बाळ इकडे द्या तिकडे द्या, त्यानुसार त्याची हालचाल होत असेल।
निलेश चव्हाणचा काय संबंध या सगळ्या याच्यामध्ये, कारण की त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल ती जी माहिती मिळाली त्यानुसार, कारण त्यांनी कसपटे कुटुंबियांना धमकावल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कारण ज्यावेळी ते बाळ त्यांच्याकडे घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. मी तेच म्हटले की एवढे गुन्हे असून सुद्धा त्यांच्याकडे रिव्हॉल्वर कशी होती, पोलिसांनी तेव्हाच ती जप्त करायला पाहिजे होती त्यांची रिव्हॉल्वर. आणि काही म्हटलं तरी निलेश चव्हाण हा थर्ड पर्सन आहे. म्हणजे कदाचित म्हणजे माझ्या नंदेने किंवा दिराने सांगितलं असेल की तुझ्याकडे ते बाळ ठेव म्हणून, कदाचित त्यांनी ठेवलं पण असेल, असं काही असू शकतं. त्याच्यावरही कारवाई होणं अपेक्षित आहे. हो नक्कीच. म्हणजे तू ऍटलिस्ट हगवणे किंवा कसपटे या फॅमिलीमधले दोघांना तरी एकाला बाळ द्यायचं होतं, कारण की तू थर्ड पर्सन आहे, तुझा काहीच प्रश्न नाही आहे याच्यात. मग रिव्हॉल्वर वगैरे दाखवायचं म्हणजे हा गुन्हाच झाला ना, रिव्हॉल्वर वगैरे दाखवणे. काल तुम्ही जालिंदर सुपेकरांचं देखील नाव घेतलं होतं या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये. मात्र जालिंदर सुपेकर यांना ज्यावेळी या संदर्भात विचारणा केली असता त्यांचं म्हणणं की माझं या प्रकरणाशी दुरानवे संबंध नाही आहे, माझा काही संबंध नाही, तरी माझं नाव यामध्ये घेतलं जातं. हो, की ज्याप्रमाणे मी काल म्हटलं की ते मामा मला स्वतःहून कधी काही बोललेले नाही आहेत, पण त्यांची जी बहीण आहे, जे माझ्या सासूबाई आहेत, त्या कायम मला त्यांचं नाव घेऊन म्हणजे बोलायच्या की असं असं आहे, वरती माझा बाप बसलेला, तुझा बाप बसलेला वगैरे आहे, आम्ही बघून घेऊ, दाखवून घेऊ, त्या प्रकारे ते बोलायचे. शेवटचा प्रश्न, महिला आयोगाकडे देखील तुम्ही तक्रार केली होती या सगळ्या प्रकरणामध्ये. महिला आयोगाने ज्या पद्धतीने प्रतिसाद देणं अपेक्षित होतं तो दिला नाही त्यावेळी देखील, असं ऐकून तुमचं म्हणणं आहे? हो नक्कीच, माझ्याकडे सगळे मेल्स वगैरे आहेत. त्यावेळेस नक्कीच मला त्यांनी पाठिंबा दिला असता तर हे तेव्हाच प्रकरण माझं बाहेर आलं असतं आणि वैष्णवी त्याच्यातून बचावली असती. आता या सगळ्या प्रकरणामधले सगळे आरोपी अटकेत आहेत. म्हणजे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर जे आरोपी फरार होते याआधी देखील सासू आणि नंदन यांना देखील अटक करण्यात आली होती. आता या सगळ्या आरोपींना काय शिक्षा व्हावी, काय कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतंय? मी ज्या प्रकारे पोलीस जे कोणी गुन्हा केलाय किंवा CCTV फुटेजमध्ये काय सापडत आहे किंवा कोणी गुन्हा केलाय, काय केले, किंवा त्यांची विचारपूस करून जे काय योग्य असेल पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली, तर ते नक्कीच पोलीस त्याप्रमाणे कारवाई करतील. तुमच्या प्रकरणात देखील कारवाई होणं अपेक्षित आहे, किंवा तुम्ही ज्यावेळी वैष्णवीच्या प्रकरणात दादांनी हस्तक्षेप केला देखील वाटतं की तुम्ही दादांना भेटणार आहात, दादांशी काही बोलणार आहात की तुमच्या प्रकरणामध्ये तशा पद्धतीची कारवाई व्हावी? हो नक्कीच भेटेल, पण मला असं वाटतं की त्याची म्हणजे कारवाई होईल आता नक्कीच. या प्रकरणातून माझी ही कारवाई लवकरात लवकर होईल. धन्यवाद. तर या सगळ्या प्रकरणातले जे काही आरोपी होते, अर्थात या हगवणे कुटुंबातले सगळे सदस्य सध्या अटकेत आहेत आणि त्यांच्यावरती पोलिसांनी कारवाई व्हावी. जन्मठेपीची कारवाईची मागणी ही मयुरी जगताप यांच्याकडून कालच करण्यात आली होती. मात्र माझा नवरा अर्थात सुशील हगवणे यांना या प्रकरणामध्ये गोवण्यात आलंय असं देखील मयुरी जगताप यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.